दादा हे काम करणारा माणूस म्हणून त्यांची इमेज ही बनवलेली नाही, तर त्यांच्या वागण्यातनं त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून संपूर्ण महाराष्ट्रात ही इमेज त्यांची पसरली। दादांचा कार्यकर्ता ही प्रत्येकासाठी खूप मोठी ओळख होते। अनेकांना कदाचित पदं मिळाली नसतील, नगरसेवक झाले नसतील, आमदार नसतील, पण त्यातले अनेक जण माझ्या माहितीप्रमाणे असे आहेत की मी दादांचा कार्यकर्ता हे ते एवढ्या अभिमानाने सांगतात, ते ह्याच भावनेतनं सांगतात। संघटना कशी वाढवली पाहिजे, लोकांना न्याय कसा दिला पाहिजे, लोकांना आपलं असं कसं केलं पाहिजे, हे खरं तर दादाने खूप चांगल्या प्रकारे सगळं त्यांच्या संपूर्ण हयातीत सांभाळलं। त्याच्यामुळं त्यांच्याकडे हजारो नव्हे लाखोनी कार्यकर्ते आजही तुम्हाला बघायला मिळतात। त्यांनी मला अनेकदा सकाळी 6ला किंवा 6:30ला त्यांनी भेटायला बोलवलं आणि त्यांनी जी वेळ असेल सांगितलेली त्यावेळेस मी तिथे जाऊन हजर असायचो। त्याच्यामुळं त्यांची वेळ काय आहे, त्यांची कामाची पद्धत काय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चित माहिती आहे। मला वाटतं हे महाराष्ट्राचं नुकसान आहे आणि सर्वसामान्य माणसाचं नुकसान आहे की आज मला असा दुसरा माणूस दिसत नाही की जो लोकांच्या प्रश्नासाठी सकाळी 6ला उठून बसेल। हे सर्वसामान्य गरिबांचं नुकसान आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान आहे। नमस्कार, मी आयशा सय्यद। अजित पवार यांना जाऊन आता महिना दीड महिना झालेला आहे, मात्र प्रत्येकाच्या मनात दादांच्या बद्दल एक हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळते। लोक त्यांच्याबद्दल बोलतायत, भावुक होत आहेत। अशा सगळ्यामध्ये अजित पवार यांच्याबद्दल खूप निवडक पुस्तक आहेत। त्यातलंच एक पुस्तक म्हणजे अजितदादा पवार विचार, नेतृत्व आणि महाराष्ट्र नावाचं पुस्तक आहे, जे 26 जानेवारी 2026ला ते बाजारामध्ये आलं। पहिली त्याची आवृत्ती आली, मात्र त्याचं प्रकाशन अजित पवारांच्या हस्तेच होणार होतं महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर। मात्र आपण सगळ्यांनी पाहिले की 28 तारखेला अपघात झाला, दादा गेले आणि त्यानंतर सगळं समीकरण बदललं। हे पुस्तक नेमकं काय आहे, त्या पुस्तकामध्ये अजितदादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय काय लिहिण्यात आले ते सगळं आपण बोलणार आहोत विजय डाकले ज्यांनी हे पुस्तक लिहिले त्यांच्याशी। विजय सर, तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे, काय ह्या पुस्तकाबद्दल तुम्ही थोडक्यात सांगाल? नमस्ते, मी विजय डाकले। आताच आयशा ताईंनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अजितदादा विचार, नेतृत्व आणि महाराष्ट्र हे पुस्तक खरं तर एक कार्यकर्ता म्हणून मी दादांसोबत काम केलं आणि एक नेता कसा असावा, समाजाला अपेक्षित असं काम करणारा एक माणूस, एक विचारी नेतृत्व कशा प्रकारचं असावं तर ते अजितदादांसारखं असावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। खरं तर ज्या वर्षापासून किंवा अनेक वर्षापासून मी दादांबरोबर काम केलं आणि हे काम करत असताना दादांनी केलेलं काम हे लोकांसमोर प्रामुख्याने आलं पाहिजे आणि हा विचार घेऊनच हे पुस्तकाच्या कामासाठी आम्ही पूर्ण वेळ देऊन झोकून हे पुस्तक लिहून काढलं। कधी असं वाटलं की आपण असं एखादं पुस्तक दादांवरती लिहायला पाहिजे म्हणून? खरं तर दादांवर अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून दादांना मांडलं असेल, पण दादाचं काम जे वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, म्हणजे ते सहकारामध्ये आहे, ते बँकिंग क्षेत्रात आहे, ते संघटन क्षेत्रात आहे, ते साखर क्षेत्रात आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातलं त्यांचं काम जर बघितलं तर एक असा आढावा घेता आपल्याला असं लक्षात येईल की दादांनी असं कुठला एक विषय पर्टिक्युलर न घेता समाजाला जे जे अपेक्षित आहे त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी काम केलं आणि ज्या गरजा महाराष्ट्राच्या आहेत किंवा सर्वसामान्य नागरिकाच्या आहेत, ह्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी सर्व कामाची एक सांगड घातली आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम उभं केलं। हे त्यांनी केलेलं काम मांडण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकातून केलेला आहे। दादांना तुम्ही बरेचदा भेटला असाल, मात्र ह्या पुस्तकासाठी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दादांकडे गेला की असं मी पुस्तक लिहितो, दादा काय म्हणाले आणि काय तुमच्यात बोलणं झालं होतं? खरं तर दादांकडं ज्यावेळेस मी हे पुस्तक दिलं तर त्यावेळेस हे लिहून तयार झालं होतं आणि त्याच्या अगोदर फक्त माझं मी त्यांच्या कानावर घातलं होतं की मला तुमच्याबद्दल काय लिहायचं आहे। तर काय लिहायचं म्हणजे पुस्तक लिहिणार असं त्यांना अपेक्षित नसावं कदाचित, पण ते म्हणले, माझ्याशी बोलत असताना ते मला म्हणलं की आता तू काय नवीन लिहिणार आहेस? तर मी म्हणलं मला लिहायचं आहे, मग मी ते लिहिल्यानंतर मी तुमच्या समोर मांडेन आणि हे संपूर्ण पुस्तक तयार झालं
आणि मी दादांना हे पुस्तक ज्यावेळेला द्यायला गेलो तर दादांना एक आश्चर्याचा धक्का बसला की मी एवढं मोठं पुस्तक त्यांच्यावर लिहून काढलं. तर खरं तर आम्ही गाडीत प्रवास करत होतो. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्यांच्या धावपळीत कुठेतरी मला असं पर्टिक्युलर खूप वेळ मला त्यांच्याशी बोलता नाही आलं. पण ज्यावेळेस त्यांना मी हे पुस्तक दिले त्यावेळेस त्यांना जरा एक आश्चर्याचा धक्का बसला की एवढं मोठं पुस्तक तयार झालं. तर ते मला म्हणलं की मी संध्याकाळी घरी गेलो की मी हे सगळं वाचन करतो. बरं, ते वाचल्यावर काय फोन आला का, व्यवस्थित लिहिले, काय बदल करा असं काय सांगितलं होतं का? नाही, त्यांचा फोन नाही आला. पण काही दिवसानंतर मी परत त्यांना भेटायला गेलो तर परत मी त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मला त्यांची तारीख पाहिजे नव्हती, वेळ पाहिजे नव्हती. तर त्यांनी सांगितलं की मी पुस्तक वाचलेलं आहे आणि महापालिकेच्या निवडणुका झाल्या की आपण ह्याचं नक्की चांगलं कार्यक्रम करू असं ते बोलणं झालं. पण त्यांनी एवढं सांगितलं की मी हे पुस्तक वाचलेलं आहे. बरं, ते प्रकाशन करायचं वगैरे ठरलं होतं तुमचं आणि असं सगळं झालं. केव्हाची तारीख दिली होती दादांनी तुम्हाला? तारीख अशी त्याची निश्चित झालेली नव्हती. पण दादा महापालिकांच्या निवडणुकीमध्ये खूप व्यस्त आणि धावपळीत होते आणि अशा वेळेस कार्यक्रमासाठी खूप वेळ लागणार होता. म्हणजे पूर्ण एक अर्धा दिवस गेला असता आणि तेवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. पण हे मलाही त्याची जाणीव होते. पण मग त्यांनी सांगितलं की महापालिकेचे निवडणुका झाल्या, निकाल झाल्या की आपण लगेच हा पुस्तकाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे घेऊ. ती शेवटची भेट होती मग तुमची आणि दादा? 18 तारखेला मी त्यांना भेटलो, 18 जानेवारीला. आणि या पुस्तका संदर्भात त्यांनी सांगितलं की पुस्तक तर मी वाचलेलं आहे आणि आपण चांगल्या प्रकारे प्रकाशन करू. ती माझी शेवटची भेट होती. पुण्यात भेटला होता? पुण्यात मी बारामती हॉस्टेलला मी त्यांना भेटायला गेलतो. म्हणजे मी त्यांची वेळ घेतली होती तर त्या अनुषंगाने मी त्यांना त्या दिवशी भेटलो आणि तीच माझी शेवटची त्यांची भेट होती. आपण मगाशी बोललो तसं तुम्ही किमान वेळा दादांना 1000 वेळा भेटलाय. तर काय दादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही लिहिलं तर आहेच तुम्ही, पण वर्णन करायचं दादांच्या व्यक्तिमत्वाचं तर कसं कराल? अजितदादा हे महाराष्ट्राचा विकासाचा ध्यास घेतलेलं एक नेतृत्व होतं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला जर पुढे न्यायचंय तर कुठल्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे, महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत, इथल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, उद्योगपतींचे प्रश्न काय आहेत, याचा त्यांना सखोल अभ्यास होता. आणि ते वेळोवेळी त्यांच्या भाषणातनं, त्यांनी राबवलेल्या कार्यक्रमातनं किंवा त्यांनी घेतलेल्या कुठल्याही शासनाच्या निर्णयातनं हे आपल्याला स्पष्टपणे दिसेल की त्यांचा ह्या महाराष्ट्राशी इतका खोलवर अभ्यास होता, इतका त्यांनी त्याच्यासाठी वाहून घेतलं होतं की त्यांच्या एवढा सतत कार्यरत असणारा, महाराष्ट्राचा विचार करणारा असा नेता माझ्या राजकीय आयुष्यात मला बघायला मिळालं नाही. तुम्ही याच्यात सहकाराचा वगैरे उल्लेख केलात. सहकारांचं दादाचं एक वेगळं नातं होतं. सहकार त्यांना चांगला कळत होता, तिथले काही प्रश्न ते त्यांना माहिती होतं. त्या दादा आणि सहकार याबद्दल काय सांगाल? खरं तर दादा हा ग्रामीण भागातून आलेला मातीशी नाळ असलेला एक सर्वसामान्य माणूस होता. आणि ज्या वेळेस या महाराष्ट्रातला कुठल्याही क्षेत्रातला, कुठल्याही भागातला नागरिक ज्यावेळेस दादांकडे यायचा तर त्याच्याकडे एक आपलेपणाची भावना असायची दादांबद्दल की दादा हा आपला माणूस आहे, दादा हा आपले प्रश्न समजून घेणारा, आपल्या प्रश्नांची जाण असणारा नेता आहे. आणि सहकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाला किंवा महाराष्ट्रातील अनेक क्षेत्राशी निगडीत लोक येत असतात. मग त्यांना एक विश्वास होता की हा सहकार क्षेत्राशी खरी माहिती असणारा आणि लोकांची जाण असणारा जर कोण नेता असेल तर ते अजितदादा आहेत. आणि आपण यांच्याकडे गेलं तर आपली कुठलीही कामं थांबणार नाहीत. मग ते सामाजिक असो, वैयक्तिक असो किंवा गावाचा असो, गावखेड्यातला प्रश्न असू दे, त्यांनी प्रत्येक क्षेत्रातलं काम लोक घेऊन यायची आणि त्याच्यावर तेवढ्याच हजरजबाबीप्रमाणे अजितदादा त्यांना उत्तर द्यायचे किंवा त्यांच्या कामाशी ते समजून घेऊन तातडीने त्यांचं काम कसं मार्गी लागेल याच्यासाठी प्रयत्न करत असते. याच्यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसतं की दादांचा सहकार क्षेत्रामध्ये किती मोठा एक अभ्यास होता. आणि आजच्या काळामध्ये म्हणजे आजच्या पिढीतला आमच्या एका पिढीमध्ये जर सहकार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं जोडलेला गेला जर कुठलं नेता होता, कुठलं नेतृत्व होतं तर ते अजितदादा होते. तुम्ही सूतगिरणीचा उल्लेख केला की दादांच्या नावाने सूतगिरणी होणार होती, जी दादांच्या काळातच म्हणजे दादा हयात असतानाच त्याबद्दलचा निर्णय झाला होता. 6 महिन्यापूर्वीच खरं तर 2025च्या
आम्ही दादांच्या नावाने सूतगिरणीचं एक प्रस्ताव वस्त्रोद्योग महामंडळाला दाखल केला होता. आणि हे करत असताना कुठेतरी एक वंचित पीडित घटकाला एक रोजगार निर्माण व्हावा, त्या भागातले जे समस्या असतील, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, वयोवृद्ध नागरिकांचे प्रश्न असतील, ह्या क्षेत्रात जर आम्हाला काम करायचं आहे तर एखादा चांगला प्रकल्प जो राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला तयार करता येईल, उभारता येईल, आणि त्या माध्यमातून एक समाज जे दादांचं समाजसेवेचं व्रत होतं, दादांचे जे काम करण्याची आपुलकी होती, तर ती कुठेतरी आम्हालाही करण्याची आमची उमेद होती. आणि कुठलाही मोठा प्रकल्प करत असताना एखाद्या लोकनेत्याच्या नावाने झाला पाहिजे, किंवा ज्यांना लोकांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, जो माणूस सतत ज्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचा ध्यास घेतलाय, त्या माणसाच्या नावानं, त्या नेत्यांच्याच नावाने हा प्रकल्प असावा, हे सगळ्या आमच्या सर्वांची भावना होती. आणि त्याच्यामुळं आम्ही अजितदादांच्या नावाने अजितदादा पवार मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी नावाचा प्रकल्प आम्ही राज्य शासनाकडे मांडला. आणि तो आता जवळजवळ 50 ते 60% तो पुढे आलेला आहे. आणि येत्या काही महिन्यातच निश्चित दादांच्या नावाची सूतगिरणी खऱ्या अर्थानं दादांचे जे विचार होते त्याला अनुसरून, जरी दादा आज आहेत शरीर रूपाने नसतील, पण ते त्यांच्या विचाराने लोकांमध्ये असतील, आणि त्याच्यानंतरही ते लोकांचं काम त्यांच्या विचाराने करतील, अशी आमची भावना आहे. तुम्ही हे दादांना सांगितलं होतं अशी सूतगिरणी आम्ही सुरू करणार आहे वगैरे, आणि त्यांचं काय म्हणणं होतं, म्हणजे त्यांचं नाव देण्याला काय म्हणणं होतं? हा, ज्यावेळेस पुस्तकाचा विषय झाला त्याच वेळेस मी त्यांना याची कल्पना दिली की दादा, मी तुमच्या नावाने सूतगिरणीचा प्रकल्प वस्त्रोद्योग महामंडळाकडे मांडलेला आहे, आणि त्याचंही काम जोरात चालू आहे. त्याच्यासाठी आम्ही कायम नगरला वगैरे अहिल्यानगरला जात असतो. मग दादा त्यावेळेस मला म्हणले की कुठलाही मोठा प्रकल्प असू द्या किंवा एखादा चांगलं विधायक काम असू द्या, तर ह्याच्यासाठी महापुरुषांची नावं द्या, मोठ्या लोकांची द्या. तर त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणलं की दादा, तुम्ही आमच्यासाठी तुम्हीच मोठे आहात, या महाराष्ट्रासाठी तुम्हीच मोठे आहात, आणि त्याच्यामुळं आम्हाला ह्या सूतगिरणीला तुमचंच नाव द्यायचं. तर त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं मला भाव आणि हास्य दिसलं, ते मला माझ्या डोळ्यात अजूनही ते दिसतात. आणि तुम्ही विकासाचा वादा म्हणून याच्यात एक सेगमेंट लिहिलेला आहे, तर कशा प्रकारे विकास दादांनी केला, तुमच्या नजरेतून तो कसा दिसतो? खरं तर दादा म्हणलं की दादाचा वादा विकासाचा वादा, असं एक टॅगलाईन संपूर्ण महाराष्ट्रात आता चालू आहे. कामाचा माणूस म्हणजे अजितदादा पवार. कुठल्याही लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, उद्योगपतीपासून ते कला क्षेत्रातले नागरिक असतील किंवा सामाजिक क्षेत्र ते राजकारणी असतील, कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला तुम्ही विचारा की अजितदादा पवार, तुम्ही हे वाक्य विचारलं किंवा तुम्ही उच्चारलं तर तुमच्या समोर एकच टॅगलाईन त्यांच्याकडून येईल की कामाचा माणूस आणि विकासाचा वादा. जर कोण असतील की ज्यांच्याकडे बघितलं की ह्या शब्दांची आठवण म्हणजे अजितदादा पवार. इतकं त्यांचं काम आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी वाहून घेतलं होतं की ही टॅगलाईन आणि अजितदादा हे कधीही वेगळे होऊ शकत नाही. तुम्ही विकास कामांबद्दल बोलला, तुम्ही एखादा असं आठवतं एखादं काम, ह्या मागच्या 15 वर्षाचा तुमचा आणि दादांचा सहवास होता, एखादं काम तुम्ही घेऊन गेलात आणि पटकन दादांच्या सहीने ते झालं असं? खरं तर 2012-13 साली मी दादांकडे कोथरूड मतदारसंघातल्या महिलांचा एक प्रकल्प मांडला होता की राज्य शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची महिला समृद्धी योजना होती, ज्याच्यामधून महिलांना सक्षमीकरण किंवा रोजगार करण्यासाठी महामंडळ एक 50,000 रुपयापर्यंत मदत करायचं अनुदानाच्या स्वरूपात. तर अशा प्रकारचं ही योजना माझ्या भागात अनेक बेरोजगार महिला आहेत, ज्यांना रोजगार नाही, ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, कुटुंबाला हातभार लावण्याची इच्छा आहे, तर आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी विधायक करता येईल. तर मी त्यांना एक 2,000 महिलांची यादी सगळी सादर केली, त्याची सगळी फाईल तयार केली, कागदपत्र सगळी जमा केली, आणि त्यांचं एक प्रशिक्षण होऊन त्या सगळ्या महिलांची यादी त्यांच्या टेबलपर्यंत होती. त्यावेळी दादा उपमुख्यमंत्री होते, आणि त्या महामंडळाच्या मी ज्यावेळेस हे सगळं प्रकल्प त्यांच्या समोर मांडला, त्यांना याची जाणीव दिली, तर त्यांनी लगेच तातडीने महामंडळाच्या अध्यक्षांना बोलवून घेतलं आणि त्यांना सूचना केल्या की हा प्रकल्प आणि ही स्कीम ह्या भागातल्या नागरिकांना गरजेची आहे, आणि तुम्ही ह्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून
हा कार्यक्रम येत्या 8 दिवसामध्ये झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या महिला भगिनींना रोजगारासाठी आपण पैसे उपलब्ध करून दिले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सरकारकडे जी लागेल ती मदत मागा, सरकार मदत करायला तयार आहे अशा प्रकारची सूचना दिली. आणि त्याच्यानंतर 1 महिन्याभरात तो कार्यक्रम कोथरूडच्या कर्वेनगर भागात भव्य दिव्य झाला. आणि ह्या कार्यक्रमाला न भूतो आणि भविष्यती संपूर्ण पुणे शहरातील महिला हा कार्यक्रम काय आहे, अजितदादांनी असं काय काम केलंय की तिथं हजारो महिला तिकडे कार्यक्रमाला चाललेत हे बघायला लोक आले. आणि त्याच्यानंतर एक असं चित्र ह्या भागामध्ये झालं की ज्या शोषित पीडित वंचित महिला असतील, ज्या अनेक मागासवर्गीय महिला आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं कधी इच्छा असूनही काम करण्याची किंवा रोजगार करण्याची संधी मिळाली नाही, तर त्या महिलांना दादांच्या माध्यमातून प्रत्येकी 50,000 रुपये मिळाले. आणि मला निश्चित आनंद वाटेल की दादांनी जे त्यावेळेस काम केलं त्याची परिणती म्हणून आज कोथरूडमध्ये आणि पुणे शहरात किमान माझ्या माहितीप्रमाणे 2,000 पेक्षा जास्त महिला आज स्वतंत्र घरात बसून त्यांचा व्यवसाय करतायत. अनेकांनी घरात केला, अनेकांनी टपरी टाकली, अनेकांनी दुकानं टाकले आणि आज ते त्यांच्या सक्षमपणे अशा महिला भगिनी त्यांच्या पायावर उभे राहिले आणि त्यांच्या कुटुंबाचा आधार बनून आज काम करतात. म्हणजे लाडकी बहीण योजना तर आता आली, पण बहिणींसाठी त्यांनी आधीच बरंच काम केलेलं आहे. लाडकी बहिणीसाठी आता जरी सरकार काम करत असेल, पण दादांनी त्याच्या अगोदरच 2012 मध्ये 13-14 वर्षापूर्वीच ते काम त्यांच्या पद्धतीने चालू केलं आणि त्याला खऱ्या अर्थाने एक सामाजिक स्वरूप पण दिलं. आपण सगळं आता तुमच्या सहवासाबद्दल बोललो, पण ह्याच्या सगळ्याची सुरुवात कशी झाली? कधी तुम्ही दादांच्या पहिल्यांदा सहवासात आला, पहिली भेट, आणि मग कसं तुम्ही राष्ट्रवादीशी जोडला गेला? खरं तर मी माझ्या आयुष्याची सुरुवात हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून केली. पतित पावन संघटनेमध्ये मी एक 17 ते 18 वर्ष काम केलं. आणि हे काम करत असताना कुठेतरी असं वाटायचं की खऱ्या अर्थाने जर आपल्याला समाजाच्या सर्व थरामध्ये प्रत्येक घटकासाठी जर चांगलं काम करायचं असेल, की ज्यांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे, रोजगाराची या ठिकाणी खूप वानवा आहे. तरुण मुलं अनेक बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळत नाही, नोकरी मिळत नाही. या भागातल्या महिला असतील, ह्या भागातल्या झोपडपट्ट्यांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न होते. आणि कुठेतरी एका विचारधारेला काम करत असताना, विचारधारेला धरून जर आपण काम करत असताना जर समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा, तर त्याला राजकारणाची जोड दिली पाहिजे. असं माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला सुचवलं. माझंही तेच म्हणणं होतं की आपण आता राजकारणामध्ये प्रवेश केला पाहिजे. आणि जर राजकारणात जायचंय तर काम करणारा माणूस कोण आहे, कोण खऱ्या अर्थानं समाजाच्या सर्व घटकासाठी निरपेक्षपणे काम कोण करतंय, तर ते नाव म्हणजे अजितदादा पवार हे नाव आमच्या समोर आलं. म्हणजे बहुजन विचारधारेसाठी काम करणारा नेता. आणि मी हिंदुत्ववादी विचारांचा कट्टर कार्यकर्ता, तरी सुद्धा मी इतर ह्या विचारांना वर काम करणाऱ्या त्या पक्षात न जाता मी बहुजनांसाठी काम करणाऱ्या किंवा विचारधारेच्या पुढे जाऊन त्याच्या बाहेर जाऊन विचार करणाऱ्या नेतृत्वाच्या बरोबर काम केलं पाहिजे असं मानून आम्ही सगळेजण अजितदादांबरोबर 2009 पासून आम्ही हे कामाची सुरुवात केली. मग पहिली भेट दादांची आठवते का, कधी झाली होती? पहिली भेट मुंबईला आम्ही आता जे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आपण ज्याला म्हणतो, त्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेला लोकनेते यशवंतराव चव्हाण महामार्ग असं नाव देण्याचं सगळ्यांचं आमचं, माझ्या मित्र मंडळींचं आमचं एक मत झालं. मग त्याचा तो ठराव, त्याचं ते मागणी पत्र घेऊन आम्ही दादांना विधान भवनामध्ये भेटायला गेलो आणि त्यांना आम्ही ते पत्र दिलं आणि सांगितलं की दादा, आदरणीय यशवंतराव चव्हाणांचं नाव या मुंबई पुणे महामार्गाला आपण दिलं पाहिजे. आणि सगळ्या कार्यकर्त्यांची, लोकांची पण हीच भावना आहे की एवढ्या मोठ्या महामार्गाला एका थोर पुरुषाचं नाव जर दिलं तर खऱ्या अर्थानं कुठंतरी त्यांच्या कार्याला पण उजळा मिळेल. आणि तीच आमची पहिली भेट होते. आणि मला सांगायला आनंद होतो की दादांनी त्या पत्राची दखल आमच्या मागणी ऐकून घेऊन त्या आज आपण बघत असेल किंवा आपण टोल भरायला गेलो किंवा कुठेही तिथं तुम्हाला एक बोर्ड वाचायला मिळेल की यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. तर ती आमची पहिली भेट होती. अजून एखादी भेट अशी आठवते जी आपण आता इथं सांगू शकतो लोकांना? खरं तर अशा अनेक भेटी आहेत, पण एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मी माझ्या बरोबरच्या सहकाऱ्यांच्या अनेक कामं घेऊन त्यांच्याकडे जायचो आणि प्रत्येक कामामध्ये ते तेवढ्याच आपुलकीने आम्हाला
ते आमचं ऐकून घ्यायचे. मग त्या संघटनेचा विषय असू द्या किंवा लोकांचे घेऊन गेलेले प्रश्न असू द्या. मी काही महिन्यापूर्वीच कचरा वाहकांचे काही प्रश्नांवरती दादांना भेटलो काही महिन्यापूर्वी. तर त्यावेळेस त्यांनी ते खूप त्यांची गडबड असून सुद्धा त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि तिथं महापालिकेचे आयुक्त होते, कलेक्टर होते. त्यांना तिथले तिथं की सांगितलं की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा माझा कार्यकर्ता असण्यापेक्षा हे काम सर्वसामान्य माणसाचं आहे आणि ह्या लोकांना खूप अडचणीतून जायला लागतं. तर ह्याच्यावर आपण तातडीने काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांनी लगेच आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की ह्या विषयावर तातडीने एक बैठक झाली पाहिजे. खरं तर हा माझ्यासाठी एक लक्षात राहील असा प्रसंग होता. बाहेरून पाहताना असं वाटायचं की दादा फार कडक शिस्तीचे आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, कारण मागच्या काही वर्षांमध्ये जेव्हापासून ते भाजपसोबत गेले तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्वात बराच बदल झाला. आधी ते प्रचंड कडक होते, नंतर ते थोडेसे मवाळ झालेले दिसले. मागच्या 15 वर्षात दादांचं व्यक्तिमत्व कसं बदलत गेलं? खरं तर प्रत्येक आपल्याला माहीत आहे की वर्षामध्ये 3 ऋतू असतात, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. तसंच दादांचं पण व्यक्तिमत्व होतं. ते लोकांसाठी जरी असं कडक वाटत असतील किंवा ते कधी कधी त्यांना स्वच्छतेचा त्यांचा आग्रह होता, वेळ पाळण्याबद्दल ते आग्रही असायचे. मग मी वेळ पाळतो, मी स्वच्छताला महत्त्व देतो. मग तुम्ही पण तशा प्रकारे वागलं पाहिजे, तुम्ही पण कामाला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्याकडे जर लोक काम घेऊन येत आहेत, अपेक्षेने येत आहेत की बाबा मी नेलेलं काम हे व्यक्ती करू शकते, जर त्यांना आपल्याबद्दल जर एवढा विश्वास असेल तर आपण त्यांच्यासाठी तेवढा वेळ दिला पाहिजे, तेवढं काम केलं पाहिजे. आणि हे मी करत असताना माझ्या बरोबरच्या लोकांनी तसं वागलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. त्यातून ते अनेकदा बोलायचे, पण त्यांना कोणाला दुखावण्याचा त्यांचा कधी हेतू नसायचा. आणि ते अनेकांना बघायला मिळत असेल की ते चिडलेत, एखाद्याला बोललेत, पण ते ज्याला आपला मानायचे किंवा जो आपला आहे त्या माणसावर अधिकार असतो, त्या भावनेतनं आपण प्रत्येकाला बोलत असतो. आणि मला वाटतं दादा सुद्धा प्रत्येकाला आपला मानायचे आणि त्या भावनेतनं ते अधिकारवानाने प्रत्येकाला समजून सांगायचे. कार्यकर्त्यांचा जाळं विणणारा नेता असं तुम्ही एक याच्यामध्ये भाग लिहिलेला आहे. कशा प्रकारे राष्ट्रवादीशी लोकांना त्यांनी जोडून घेतलं, कार्यकर्ते कसे वाढवले पक्षामधले? खरं तर राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून दादांनी कधी कुठल्या जातीपातीला महत्वाचं मानलं नाही. तर जातीपातीपेक्षा माणुसकी आणि त्याचं काम याला दादांनी महत्त्व दिलं. त्यांचा कुठलाही निर्णय बघा, त्यांनी कुठल्या धर्माचा उदो केला नाही, कुठल्या जातीचा उदो केला नाही. तर त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना त्यांनी कामाला महत्त्व दिलं. आणि अनेकांची कामं होत असल्यामुळं प्रत्येकाला त्यांच्याकडे काम घेऊन गेले आणि एखाद्याचं काम झालं की तो माणूस जाऊन 10 जणांना सांगायचे की अजितदादा कसे काम करतात, कसे प्रत्येक आपल्या ऐकून घेतात, त्याचा निर्णय घेतात, तातडीने त्याच्यावर अधिकाऱ्यांना सूचना देतात. ह्याच्यामुळे दादा हे काम करणारा माणूस म्हणून त्यांची इमेज ही बनवलेली नाही, तर त्यांच्या वागण्यातनं त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून संपूर्ण महाराष्ट्रात ही इमेज त्यांची पसरली आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला त्यांच्याजवळ जाण्याचा एक प्रयत्न असायचा. प्रत्येकाला वाटायचं की आपण अजितदादांसोबत काम केलं पाहिजे आणि दादांचा मी कार्यकर्ता असलो पाहिजे. दादांचा कार्यकर्ता ही प्रत्येकासाठी खूप मोठी ओळख होती. अनेकांना कदाचित पदं मिळाली नसतील, नगरसेवक झाले नसतील, आमदार नसतील, पण त्यातले अनेक जण माझ्या माहितीप्रमाणे असे आहेत की मी दादांचा कार्यकर्ता, हे ते एवढ्या अभिमानाने सांगतात. ते ह्याच भावनेतनं सांगतात की संघटना कशी वाढवली पाहिजे, लोकांना न्याय कसा दिला पाहिजे, लोकांना आपलं असं कसं केलं पाहिजे. हे खरं तर दादाने खूप चांगल्या प्रकारे सगळं त्यांच्या संपूर्ण हयातीत सांभाळलं. त्याच्यामुळं त्यांच्याकडे हजारो नव्हे लाखोनी कार्यकर्ते आजही तुम्हाला बघायला मिळतील. सार्वजनिक जीवनात जर तुम्ही आवरत असला तर तुमच्या भोवती तसे वादही असतात. तुम्ही ह्याच्यात लिहिलंय की वाद, वास्तव आणि विश्लेषण. दादांच्या व्यक्तिमत्वाची होती, त्यांच्या नावाभोवती काही वाद होते जे आपल्या सगळ्यांना माहिती, सार्वजनिक होते ते. तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? खरं तर राजकारणामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटत असतात आणि कोण कोणत्या हेतूने आपल्याकडे येतो हे कोणाला माहीत नसतं. दादांकडे पण अनेक जण यायचे, काही चुकीचे लोक असतील, काही चांगले असतील, पण प्रत्येकाला आलेल्या माणसाला त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं हे कुठल्याही नेत्याचं काम असतं आणि अजितदादांनी ते खूप चांगल्या प्रकारे केलं. व ह्यातून अनेकांनी दादाची प्रगती
बघवत नसेल किंवा दादाचं जे नेतृत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे, यातनं अनेकांनी त्यांच्यावर खोटे आरोप केले, टीका केल्या आणि यातूनच त्यांच्याबद्दल वेगवेगळे बातम्या पसरवणं. आजकालच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर सोशल मीडियाचा वापर एवढा चालू आहे, तर खऱ्या अर्थानं तो वापर नाही तर तो अनेक चांगल्या माणसांबद्दल गैरवापर चालू आहे की एखाद्याचं नाव कसं खराब करायचं, एखाद्याचं चरित्र कसं खराब करायचं, जो काम करतो माणूस तो कदाचित थोडंसं चुकतो, जो काम करणार आहे तोच चुकणार आहे, जो कामच करत नाही त्याची चूक आपल्याला दिसणारच नाही. मग हे होत असताना दादा अनेकदा कदाचित म्हणजे काम करत असताना नकळत त्यांच्या हातून एखादी चूक झाली तर केलेलं चांगलं काम मांडण्यापेक्षा अनेकांनी ती एक बारीक चूक मोठी करून सांगितली, त्याच्यामुळं अनेकदा वाद निर्माण झालेल्यापेक्षा केलेले वाद निर्माण तुम्हाला जास्त दिसतील. तुम्ही लेखक आहात, लिहिलंय पुस्तक खूप छान. दादांच्या व्यक्तिमत्वाचं एक थोडक्या शब्दांमध्ये वर्णन करायचं असेल तर ते कसं कराल? अजितदादा हा कुटुंब वत्सल, महाराष्ट्राला स्वतःचं कुटुंब मानणारा, कार्यकर्त्याला जीव लावणारा, ताकद देणारा, समाजाच्या सर्व घटकांपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाची गंगा पोचण्यासाठी सकाळी 6 ते त्यांच्याकडे आलेला शेवटचा माणूस जाईपर्यंत कार्यरत असणारा, आजच्या काळातला म्हणजे आजच्या पिढीने बघितलेला खऱ्या अर्थानं बहुजन लोकनेता, असं मी त्यांचा उल्लेख करेन. हे पुस्तक जे आहे तुमचं अजितदादा पवार विचार नेतृत्व आणि महाराष्ट्र, हे मी वाचक म्हणून का वाचावं? तुम्ही वाचकांना काय आवाहन कराल? खरं तर अजितदादांनी केलेलं काम हे एका पुस्तकात लिहावं एवढं निश्चित कमी नाहीये. अजितदादांवर शेकडो जरी पुस्तकं आली तरी त्यांच्याबद्दल वाचायला लोकांना आवडेल एवढी त्यांनी केलेलं काम करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक वाचत असताना अजितदादांबद्दल एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यात पाहिलं, जे त्यांनी केलेलं काम मला दिसलं ते मी मांडण्याचा यात प्रयत्न केलेला आहे. निश्चित हे पुस्तक परिपूर्ण नसेल, पण एक कार्यकर्ता म्हणून एक नेत्याला खऱ्या अर्थानं माझ्या नेत्याचं काम मी मांडण्याचा यात प्रयत्न केलाय. आणि दादांच्या अचानक जाण्यामुळे पुस्तकाचं प्रकाशन झालं नाही, ते लवकरच होणार आहे, तर ते कधी होणार आहे आणि कुणाच्या हस्ते आता तुम्ही करणार आहात? खरं तर आमच्यासाठी दादा हे कुठेही गेलेले नाहीत, ते विचारणे आमच्या बरोबर आहेत. ते त्यांना मानणारे कार्यकर्ते हजारो लाखो आहेत आणि ते रोज त्यांच्याशी बोलतात असं मला आज पण वाटतं. आणि मी रोज त्यांच्याशी बोलतो, ते जरी नसतील, तुम्हाला दिसत नसतील, पण मला दिसतात ते. तर निश्चित याचं प्रकाशन काही दिवसात होईल. त्याला कुणाला बोलवणार तुम्ही? सुनेत्रा वहिनींशी बोलणार? आमचा प्रयत्न आहे की सुनेत्रा त्यांना बोलवायला पाहिजे आणि त्यांच्याच हस्ते याचं प्रकाशन व्हावं असे दादांनी पण मला सुचवलं होतं. त्यामुळे मी 27 जानेवारीला मी त्यांना भेटलो होतो सुनेत्राताईंना, आणि त्यांना याची कल्पना आहे, तर त्या या व्यापातनं मोकळ्या झाल्या की ते मला वेळ देतील नक्कीच. 28 जानेवारी ही जी तारीख होती त्या आपल्या सगळ्यांसाठीच, ती जी सकाळ होती ती धक्कादायक होती. खूप लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारे ही घटना कळली. तुम्हाला कधी कळलं की दादांच्या विमानाचा अपघात झालाय असं? खरं तर मी 27 तारखेला सुनेत्रा वहिनींना भेटलो आणि मला दादांना भेटायचं होतं. मी मुंबईला जाणार होतो, पण दादांच्या सूतगिरणीचा जे आम्हाला नागपूरला आम्ही तो प्रकल्प सादर केलेला आहे, तिथं वस्त्रोद्योग महामंडळाचे आयुक्त बसतात, तर त्यांच्या कार्यालयाचा मला फोन आलता की हे वस्त्रोद्योग जे आहे त्यांची एक प्रोसिजर असते की सूतगिरणीचं खातं उघडायचं, मग त्याचं पत्र घेण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. मग ते पत्र घेण्यासाठी मी 28 तारखेला सकाळी नागपूरला गेलो होतो आणि मी तिथं सकाळी उतरलो आणि सगळे माझा एका मित्राचा मला फोन आला की अरे दादा गेलेत. तर खरं तर एक ज्येष्ठ नागरिक होता ज्याने मला फोन केला, तर पण मला इतका संताप आणि राग आला की मी त्याचं वय न बघता मी त्याला म्हणजे शिवी दिली त्याला की तू मूर्ख असं कसं काय बोलू शकतो. पण मला राहवलं नाही. तर मग 1-2 मिनिटांनी परत माझ्या मुलीचा फोन आला की अशा अशा बातम्या हे लागल्यात. मग त्यावेळेस मग मी पण मोबाईल ओपन केला आणि हे सगळं बघितलं, पण तोपर्यंत आम्हाला विश्वास नव्हता की असं काय होईल किंवा ते जे काही व्हिडिओ 1-2-5 सेकंदाचे येत होते, मला त्यात असं कुठेही वाटत नव्हतं की दादा त्यात असतील आणि ते नसावा असं मला त्यावेळेस पण संपूर्ण दिवसभर वाटत होतं.
आणि अजूनही मला असं वाटत नाही की ते गेलेत, तर त्यांचा अपघात झालाय. खरं तर एका नेत्याचं, एवढ्या मोठ्या नेत्याचं जाणं, जो महाराष्ट्रव्यापी काम करतोय, त्याच्या जाण्याने प्रत्येकाचं काही ना काही नुकसान झाले, जो त्यांच्याशी जोडलाही गेला नसेल. तुम्हाला काय वाटतं, संघटनेचं काय नुकसान झालं आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाने काय गमावलं दादांच्या जाण्याने? खरं तर अजितदादा यांच्याबद्दल लोकांना एवढा विश्वास होता, म्हणजे त्या सगळ्या पक्षातल्या लोकांना होता, सगळ्या जातीच्या धर्मांना, की माझं कुठेही काम नाही झालं पण यांच्याकडे गेलं तर माझं कुठलंही काम असेल तर हे करतील, एवढा विश्वास त्यांच्याबद्दल लोकांमध्ये होता. तर मला वाटतं हे महाराष्ट्राचं नुकसान आहे आणि सर्वसामान्य माणसाचं नुकसान आहे, की आज मला असा दुसरा माणूस दिसत नाही की जो लोकांच्या प्रश्नासाठी सकाळी 6ला उठून बसेल. हे सर्वसामान्य गरिबांचं नुकसान आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान आहे. दादा बऱ्याच लोकांना सकाळी खूप लवकरची वेळ द्यायची भेटायला, असं तुम्हाला कधी खूप सकाळी लवकर वेळ दिली आहे असं काही झालं कधी? अशी कधी सकाळी भल्या सकाळची भेट झाली? Sorry. हा. मी दादांनी मला लवजी वाजता साळवे स्मारक समितीचा अध्यक्ष बनवलं होतं आणि त्याचं काम झालं होतं ते स्मारकाचं. तर दादा अनेकदा मला सकाळी मला बोलवायचे त्या कामाची माहिती घेण्याकरता किंवा आम्हाला काय माहिती द्यायची, तर त्यावेळेस मी त्यांच्याशी संपर्क करायचो. मग त्यांनी मला अनेकदा सकाळी 6ला किंवा 6:30ला त्यांनी भेटायला बोलवलं आणि त्यांनी जी वेळ असेल सांगितलेली त्यावेळेस मी तिथं जाऊन हजर असायचो. त्याच्यामुळं त्यांची वेळ काय आहे, त्यांची कामाची पद्धत काय, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चित माहिती आहे. सर्वसामान्य माणसाला दादा कुठले माहिती, जे प्रचारांमध्ये बोलतात दादा, सभांमध्ये बोलतात, विधान भवनात बोलतात, तुम्ही त्यांना प्रत्यक्ष अनुभवलेले. प्रत्यक्षात पण दादा तेवढं कडक, तेवढं शिस्तीचे असे होते की तेव्हा जरा मवाळ पद्धतीने ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलायचे? नाही, ते कडक वगैरे असं नव्हते, पण त्यांचा आठस असायचं की कुठलंही काम परिपूर्ण असावं, चांगलं असावं, लोकांनी वेळ पाळली पाहिजे. मी वेळ पाळतो, मी लोकांसाठी तुमच्यासाठी वेळ देतो, मग त्यात तुम्ही चुका करू नका, ह्याच्यासाठी ते आग्रही असायचे. त्याच्यामुळं त्यांच्या सांगण्यातनं कदाचित लोकांना त्यांच्या बोलण्याचा जे ओळखत नसतील त्यांना वाटत असलं की दादा कडक आहेत, दादा एखाद्याचा अपमान करतात, पण तशी त्यांची भावना नसायची. तर आलेल्या माणसाचं काम झालं पाहिजे, त्याला तो लांब, समजा एखादा माणूस मुंबईत मला भेटायला आलं एवढं लांबून, तर त्याचं काम किती महत्वाचं आहे त्याचं त्यांना त्याची जाणीव असायची. यातनं ते प्रत्येकाला समजून सांगायचे की बाबा असं नका करू, तसं नका करू, तुम्ही अशा प्रकारे काम करा तर तुमचं काम होईल, हे त्यातली त्यांची भावना असायची. त्याच्यामुळं कदाचित त्यांच्याबद्दल सुरुवातीच्या काळात गैरसमज होते, पण तुम्हीच आता जसं सांगितलं की आताच्या ह्या कालखंडामध्ये गेले 5-7 वर्षापासून दादा यांनी स्वतःला पूर्ण बदलवलं होतं आणि एक हळवा माणूस, लोकांसाठी झटणारा माणूस हा तुम्हाला बघायला मिळेल. विजय डाकले यांनी त्यांच्या पुस्तकात जसं लिहिलंय, त्यांनी अचूक वर्णन मी आधीच म्हटलं त्याप्रमाणे केलेले. नेतृत्व हे अचानक उमललेलं फूल नसतं, ते अनुभवांच्या मातीमध्ये हळूहळू वाढत जातं. काही माणसं सत्ता मिळाल्यानंतर बदलतात, तर काही माणसं सत्ता मिळण्याच्या आधीच जबाबदारीचा अर्थ समजून घेतात. हा फरकच पुढील सगळा प्रवास ठरवतो, असं वर्णन करत विजय डाकले सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे. अजित पवार यांच्याबद्दल जर तुम्हाला क्युरिओसिटी असेल, दादांचं व्यक्तिमत्व कसं होतं, तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचायला हवं. ऑनलाईन पण हे अवेलेबल आहे आणि ऑफलाईन पण पुस्तकांच्या दुकानांमध्ये आहे. अजितदादा पवार, विचार, नेतृत्व आणि महाराष्ट्र. त्याच्यावर एक खूप चांगली टॅगलाईन आहे, विकासाचा वादा शब्द नाही काम बोलतं. त्यामुळे हे पुस्तक जरूर वाचा. त्याबद्दलची तुम्ही कमेंट करू शकता आमच्या कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, दादांना जाऊन आता 1.5 महिने झाले, मात्र आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ते आठवणींच्या रूपाने आहेत. त्यामुळे तुम्ही अनुभवलेले दादा, त्यांना भेटलेले एखादा प्रसंग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण त्यातूनच अजितदादा आपल्यामध्ये असतील.